तर आता गोबर घेऊन झालाय आणि हे बघा आता युनिक शॉट. नमस्कार मित्रांनो, मी आयुष कदम आणि आज होळी आहे तर त्या निमित्ताने मी हा ब्लॉग शूट करतोय. आणि आमच्या मंडळात होळी हा खूप मोठी साजरा करतात. तर आमची पोरं आणि बायका खूप मेहनत करून होळीला सजवतात वगैरे. तर ते कसं करतात, काय करतात ते सगळे ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. तर माझ्यासोबत बनून राहा. तर चला. तर आपण आता रेडी झालो आहे आणि कॉलेजला जाणार आहोत. मस्त असं प्रिंट मारून घेतले. बघू आमची वायवा आहे ती देऊ आणि पटकन येऊ, कारण की एरियात खूप धमाल असेल आमच्या. तर चला. तर हे माझं कॉलेज आणि आतमधून कसं आहे त्याचा एक क्विक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चला. तर आमच्या कॉलेजच्या आतमधला आर्किटेक्ट बघा, जो पण होता चांगलं डिझाईन केलं आहे त्यांनी. चांगलं डोकं लावून मस्त असं आर्किटेक्चर फीचर्स आणि जागा बिगा एकदम मस्त स्पेसिंग एकदम चांगलं केलं आहे, चांगला खर्च केला आहे. तर आता पोरांची वायवाय चालू आहे आणि माझी पण वायवाय तर चालू होईल थोड्याच वेळात. आणि लवकर वायवाय देऊ आणि आपण आपल्या घरी जाऊ. तर MCQs विचारतोय आम्ही एकामेकांना आणि हेल्प करतोय एकामेकांना. चला. आपण पास होऊ याची नक्की गॅरंटी आहे, कारण की प्रोजेक्ट्स आहेत. जर तुम्ही अभ्यासात वीक असाल किंवा तुम्हाला स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट असेल किंवा कल्चरल डिपार्टमेंट किंवा म्युझिक सिंगिंग कशामध्ये पण इंटरेस्ट असेल तर संदेश विद्यालयामध्ये ॲडमिशन घ्या तुम्ही. इकडचा टीचर आणि स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. आणि जर तुम्ही अभ्यासात एवढे हुशार नसाल, एव्हरेज असाल तर इकडे नक्की ॲडमिशन घ्या, कारण की इकडची टीचर आणि स्टाफ खूप सपोर्ट करतं आपल्याला आणि आपली एक्झाम खूप इझी होते आणि तुम्ही फेल नाही होणार ही मी गॅरंटी देतो. तर आता आपली विवाह वगैरे सगळं देऊन झालं आहे कॉलेजमध्ये. तर आता आपण घरी जाऊ आणि आपल्या मंडळात काय चाललं ते बघू. आणि खालती बघू जरा पोरं बिरं खेळत आहेत का ते जरा शूट करू, नाहीतर मग आपल्या एरियात जाऊ. तर आता मंडळाची साफसफाई चालू झालेली आहे. आमच्या होळीची तयारी. इथून पप्पा पाणी आणतायत आणि विक्कीबाई आमचे मेहनती कामगार. तर आता मंडळ साफ करून झालेलं आहे आणि आता आम्ही लॉक लावून घरी जातो आहे. थोड्याच वेळात परत येऊ आम्ही मैदानात खड्डा खोदायला. तर चला. माझी मम्मी बनवते पुरणपोळी, कारण की आज आहे होळी. शाळेतल्या पोरी मस्त आता एन्जॉय करून आलेल्या आहेत. येओ मस्त अशी पुरणपोळी फुगवलेली आहे मम्मीने. होळी रे होळी. तर तुम्ही बघू शकता आमचा होळीचा कारोबार सगळा चालू झालेला आहे. आता खड्डा खोदायला चालू केला आहे आम्ही आणि आपोआप खड्डा झालेला आहे. आजूबाजूला कोण नाही. आमच्यासाठी सरप्राईज होता. कोण करून गेले काय माहीत, असंच सोडून गेलं आणि कोणच नाही, सगळे झोपलेले आहेत आमच्या एरियातले. आता आमचे ज्येष्ठ नागरिक होळीचा खड्डा खणायला चालू करत आहेत. खूप मेहनतीचं काम आहे. तर मोठे व्हायचा हा फायदा. गोबर आणायला आलो होता तर लहान पोरांशी काम करत होतं. तर आमचे आता श्रीबाई आलेत, मेहनती श्रीबाई. आता ते काढतील हे वो चिडबिडी मतले. तर आता गोबर घेऊन झालाय आणि आम्ही आमच्या मैदानात घेऊन चाललोय. तर पोर उठा के नहीं तो अरे ऊपर उठाओ. चलो भाई गोबर लेके चलो. गोबर घेऊन चला. आणि होळीच्या आतमधली ही परंपरा जुनी. आणि विक्या भाईला मान भेटलाय आपला. ए चिल्लर पडलेत. जुने चिल्लर भेटलेत का पण? त्याशिवाय नवीन चिल्लर टाकायचे नाही. विक्या भाई
हे बघ आमचे आवराभाई यांना पैसे भेटलेले आहेत. किती रुपये काम 7 करोड. आता मेन बुंदा लावायचं काम चालू आहे आपला. डॅनी उचल. डॅनी जेवतो की नाही. एक आता होळीच्या आतमध्ये पॅकिंग लाकडं टाकून पॅकिंग करतायत. बुंद्याला उभं करतायत. सपोर्ट. होळीला आता प्लाय लावून पॅक करून टाकताय दरवाजे. युनिक होली. मंडळाची पोरं लय मेहनत करतायत. तर आता आमचे डॅनी बंधू पेंडा लावतायत. फायनल पॅकिंग. पेंडा लावायचं काम. शाबाश डॅनी. डॅनी एक नंबर. आज जो यूट्यूब बनाता है आज वो काम कर रहा है, बहुत अच्छा लग रहा है. रोज मोबाइल लेके खड़ा रहता था, आज बोला तू काम कर जरा. कोणत्या तरी कारणामुळे काम करतोय माझा भाऊ. आज फर्स्ट टाइम करतोय लाईफ मध्ये. मारणार असे झाडू. स्पेलिंग सांग. लाईफ टाइमची स्पेलिंग विचार. अरे वाईज ऐकून प्रेमात पडशील. हमारे गोविंद भाई. तो उठता होळीच्या 2 दिवसांनी असं झालं. ये होली के पहले और ये होली के बाद. हाय. गोविंद गोविंद उठाले गो. उठा उठा. उठाय गाव. शाबाश. आता होळीच्या आजूबाजूला रांगोळी काढण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आमचे आराध्या मॅडम सुंदर अशी रांगोळी बनवते. बघू आता झाल्यानंतर कशी बनते ती. अपेक्षा खूप आहेत आमच्या, तर बघू. नरसेना सो फायनली आमची होळी वगैरे सगळी डेकोरेट करून झालेली आहे. तर ही बघा आमची होळी या वर्षाची. मला बोललेलं ना आमच्या इथे जशी होळी असते ती कुणाकडेच नसते. एवढी सजवून कोणच ठेवणार ना. लगाओ गोबर गोविंद. अरे क्या इतना सा. और लो तू ले ना. तू पीछे से मजा ले जल्दी ले. चालू करना पड़ेगा. अरे रे. अरे भाई बेदांत तो नाही का तिथे. अरे काय रे. चला लावा गोबर. हॅपी होली. हॅपी होली. ए उडू नको रे. तर बबड्या बघा तयारी करतोय गपचूप.
आमच्यावर फोडा. फोडणार तर कुणावर नाही तरी पण. आता सगळे मंडळातल्या बायका पुरुष सगळे पूजा वगैरे चालू करतायत, पाया पडून घेत आहेत आणि नंतर होळीचं दहन करणार आम्ही, जळवणार त्यांना. आमच्या एरियात एलियन आलेत. एक और को लाव फिर. तर आता आपण उद्या चिकन पाव लागणार आहे, आपण त्यासाठी आपण आता पावाची ऑर्डर द्यायला चाललोय खालती. चला मग. यावेळेच्या निर्धारप्रमाणे होळीचा उत्सव साजरा करण्यात ठरवलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व बाळगोपा या ठिकाणी जमलेले आहे. वर्षभर ही तुम्ही सेवा होळी वगैरे आम्ही करत आहोत. मान्य करून आमच्याकडून काही चुका झाल्या आणि आम्हाला हा कार्यक्रम जसं आमच्या. तर आता अख्खा एरिया जमा झालाय होळीच्या भोवतीने राऊंड राऊंड फिरायला. आज जो शिमग्याचा सण या ठिकाणी आपण सगळी पोराटोरा लहान मोठी सगळे साजरा करत आहोत. त्यांच्या तू नेहमी सांभाळ कर. तसेच या ठिकाणी आमच्या विभागातील बरीच मुलं 10वी 12वी च्या परीक्षेला बसलेली आहेत, तर त्यांना चांगल्या मार्काने पास कर. तसंच या विभागामध्ये आता लग्नाची बरीच मंडळी आहेत, त्यांचं लग्न लवकरात लवकर होऊ दे. कुणाला काही आर्थिक नुकसान होणार असेल तर ते टाळ आणि सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं वातावरण तयार कर. तसेच सगळ्यांना संपदा लाभू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. काय नारळ फोडतो रे तू. हे सोमकार तर माझी गँग कबड्डीची लहान पोरं कशी आहेत बघा. आवाज करो हॅपी होली. आईला नुसती एवढी हिट मारते इकडे वरती येऊन, पण काय बोलू, नुसतं गरम गरम तापलाय आता माझा फोन. तर फायनली आमची होळी वगैरे जळून झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या घरी निघणार आहे, कारण की उद्या सकाळी लवकर उठून रंगपंचमी खेळायची आहे. तर चला आम्ही निघतो. बाय बाय. आता आम्ही आलोय भटवाडीत माझ्या मित्रांना भेटायला. आमची मंडळी होळी सोडून क्रिकेट खेळायला आले.
ते बघा फिल्डिंग बिल्डिंग सगळे उभे झालेले आहेत तिथे स्टंप बिंप लावलेला आहे. हाय धवली फिल्डिंग. हॅलो नो चौका. शाबाश शाबाश. आणि आम्ही आता टार्गेट दिलाय 33 रनचा. आणि ह्यांना नाही करून देणार आम्ही. आमचे मित्र सोहम जाधव यांची ठासून मारणार आपण पहिली मॅच हारून. खूप चांगलं वाटतंय कारण की माझ्या टीम मध्ये सगळे ऑलराऊंडर आहेत मला सोडून. तर नक्कीच ही मॅच आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. पुढील तुम्ही नाही जिंकणार, लिहून घ्या. ठीक आहे, ही चला. सिरीज आमचीच आहे. चले. ताई दुसरी मॅचची दुसरी ओव्हर चालू आहे आणि आमचा स्कोअर झालेला आहे 9 रन. ओ माय गॉड. हे बघा आता युनिक शॉट. हे फक्त भटवाडी घाटकोपर मधलीच पब्लिक खेळू शकते. हारून कसं वाटतंय? सिरीज हारून हे बघा ह्यांची टीम ढासळलेली टीम. 28 रनचे टार्गेट दिलेले 3 ओव्हर मध्ये एकट्याने मारले. हॅपी होली. आपल्या एरियात आणि आता आपण चाललोय तिसऱ्या लोकेशन. आता आपण चाललोय तिसऱ्या लोकेशनला ब्लॉग शूट करायला. ओके. तर आमच्याकडे स्पीकर सगळे आणि आम्ही आमच्या महेश दळवी यांची कृपा आहे त्यामुळे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांना. हॅपी होली हॅपी होली हॅपी होली गाइस. हॅपी होली हॅपी होली. नीट हॅव सेफ होली. जेवढं पाणी वापरायचं पाणी वापरा. जेवढे कलर वापरायचे कलर वापरा. आजचा दिवस तुमच्यासाठी. आजचा दिवस तुमच्यासाठी. आडवे बिडवे झोपा काही करा. आज होळीमध्ये मजा गाडी क्रमांक 51 चाललेली आहे. चला.
आपली होळी वगैरे सगळी खेळून झाली आणि आपण आपल्या घरी परत आलेलो आहे आणि मजा बिजा सगळी एकदम मस्त गेली आहे आणि ब्लॉग पण एकदम मस्त निघून आला आहे. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.